कॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो, MHT-CET ची एक्झाम लवकरच इथं सुरू होणार आहे. मग या MHT-CET एक्झामसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला एक्झाम सेंटरवरती न्यायचे आहेत, एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर तिथं तुम्हाला कोणकोणती प्रोसेस करावी लागते, कारण की तुम्ही पहिल्यांदा एक्झाम देता MHT-CETचे. जर रिपीटर नसाल तर ती प्रोसेस तुम्हाला माहिती असणे आवश्यक असते. डॉक्युमेंट झाले, एक्झाम सेंटरची प्रोसेस झाली, त्यासोबत मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर कम्प्युटरवरती जेव्हा तुम्ही बसतात तेव्हा तुम्हाला कोणकोणती प्रोसेस करावी लागते, एक्झाम देण्यासाठी कुठं कम्प्युटरवरती क्लिक करावं लागते, कोणत्या स्टेप्स असतात, एक क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ऑनलाईन तुम्ही, ते सर्व काही इम्पॉर्टंट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व माहिती सांगणार आहे. कारण की एक्झाम देण्या अगोदर ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला माहिती असल्या तर तुम्ही चांगल्या पद्धतीची एक्झाम देऊ शकता, हे मी गॅरंटीड तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत. ते म्हणजेच की पहिलं डॉक्युमेंट कोणकोणते पाहिजे तुम्हाला, नंतर एक्झाम सेंटरवरती कशा पद्धतीची प्रोसेस होत असते, त्यानंतर ऑनलाईन एक्झाम तुम्ही कसे देणार आहात तुमच्या कम्प्युटरवरती MHT-CETची. ठीक आहे, तर स्टेप बाय स्टेप सर्व पाहूया. त्याआधी अगोदर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की CET रिगार्डेड सर्व इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करता. जास्तीत जास्त जेवढे शेअर करा तेवढे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट इथं व्हिडिओ येणार आहे. ठीक आहे, आणि व्हिडिओला अगोदरच लाईक करून ठेवा. जेवढे लाईक येतील तेवढे तुम्हाला इथं व्हिडिओज इम्पॉर्टंट मिळणार आहे. ठीक आहे, तर चला आपण इथं पाहूया अगोदर की डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणकोणते सोबत न्यावे लागतात. ओके, बट त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट पहा की JEEची एक्झाम तुमची झाली आणि आता MHT-CETची एक्झाम तुम्ही देणार आहात. तुमची प्रिपरेशन इथं सुरू आहे. सोबतच तुम्ही ना NSETची पण इथं तयारी करा, कारण की NSETची ही नेक्स्ट अटेम्प्ट एक्झाम ही 15 आणि 25 एप्रिलला होणार आहे. तुम्ही डेफिनेटली एक्झाम द्यायची आहे. कारण हे तुम्हाला मी सांगत आहे, कारण की हे एक्झाम तुम्हाला न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ॲडमिशन देणार आहे, की ज्या न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये 93% स्टुडंट सगळ्यात पहिल्या बॅचमधले की त्यांनी इथं इंटर्नशिप क्रॅक केली, ते पण टॉप कंपनीजमधली लाईक झूमकार, रोजर पे अँड DRDO, आणि त्यांना स्टायपेंड मिळालं 30,000 पर मंथ. ओके, आणि एक स्टुडंट तर असा की ज्याने इथं गुगल समर ऑफ कोड मध्ये इंटर्नशिप क्रॅक केली आणि स्टायपेंड मिळालं 1.25 लाख पर मंथ. ओके, आता हे सगळं पॉसिबल का झालं, कारण की जे न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आहे ते फोकस करते कोडिंगवरती फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ युअर लर्निंग. ओके, इथं तुम्हाला थिअरॉटिकल नॉलेज सोबतच स्टुडंटला रेग्युलर प्रोजेक्ट्स आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्हाला इथं भेटते. इवन टीचर्स आर फ्रॉम एक्स-टेक प्रोफेशनल फ्रॉम MNCs कंपनीज अँड स्टार्टअप्स लाईक मेक माय ट्रिप, सिस्को, ओके, बार्कलेज, झेप्टो अँड गुगल. तर हे बेस्टच आहे तुमच्यासाठी. अँड पहा की फॉर ग्लोबल एक्सपोजर, तुम्हाला ग्लोबल एक्सपोजर करायचं आहे तर त्यासाठी स्टुडंट्सना एक तुम्हाला बेस्ट चान्स भेटते तिथं. ओके, एक पार्ट असते स्टडी ट्रिप्स म्हणून. ओके, तिथं तुम्हाला ग्लोबल एक्सपोजर करू शकता. त्यासोबत कॉन्फरन्स इन ग्लोबल टेक हब लाईक सिंगापूर, चायनामध्ये तुम्हाला इथं चान्स मिळते. ओके, आता रिसेंटली इथं माहीत आहे का, स्टुडंट्स हे चायनाला गेले होते. त्यांनी टेक कंपनी लाईक ओके बैदू आणि अलीबाबाला इथं भेट दिली, आणि या ट्रिपचा फायदा असा झाला त्यांना की त्यांना हेल्पफुल झाली. ओके, त्यामधले AI इन्साइट्स वगैरे कंपनीमधले मिळाले. आता अशा ट्रिप्स तुम्हाला हेल्पफुल असणार आहेत स्टुडंटचा माइंडसेट तयार करण्यासाठी आणि त्यांना प्रिपेअर करण्यासाठी फॉर ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज. ओके, तर बेस्टच आहे, ग्लोबल एक्सपोजर चांगले मिळणार. त्यासोबतच पहा की न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये स्टुडंट पार्टिसिपेट करतात कॉम्पिटिशन्समध्ये वेगवेगळ्या, जसं की पहा स्मार्ट इंडिया हॅकथॉन अँड ग्लोबल टेक चॅलेंजेस, अशा पद्धतीचे. ओके, आता इथं अजून एक फायदा आहे की स्टार्टअप कल्चर पण इथं स्ट्रॉंग आहे. जसं की इथं StartX प्रोग्राम म्हणून न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आहे, की जिथं 1 करोड रुपयापर्यंत स्टुडंटला फंडिंग दिल्या जाते. कशासाठी, तर स्टुडंटला ऑपॉर्च्युनिटी दिल्या जाते की तुम्ही तर इथं जॉब सीकर तर आहातच, बट जर तुम्ही जॉब क्रिएटर झाले तर बेस्टच आहे. विद्यार्थ्यांना फंडिंग दिल्या जाते. ओके, StartX प्रोग्राममधून. ओके, तर आता हे सगळं तुम्हाला खूप काही मिळणार आहे. फक्त तुम्हाला एक्झाम द्यायची आहे आणि ते क्रॅक करायचे आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे की NSET न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी एक्झामला अप्लाय तुम्ही इथं करायला विसरू नका. तुम्हाला अप्लाय करण्यासाठी रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार. नेक्स्ट अटेम्प्ट 15 आणि 25 एप्रिलला होणार आहे, तो मिस नाही करायचा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे रजिस्ट्रेशन अप्लाय करण्यासाठी.
लागतील MST CETची एक्झाम देण्यासाठी. ठीक आहे. तर पहा, सर्वात अगोदर पहिला आहे ॲडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट. तुम्हाला जे ॲडमिट कार्ड तुमचं जे हॉल तिकीट येणार आहे तुमच्या एक्झामसाठीचं, PCM ग्रुपचं असो किंवा PCB ग्रुपचं असो, तर ते तुम्हाला सोबत न्यायचं आहे. आता तुम्हाला हॉल तिकीट हे ऑनलाईन पद्धतीने तुमच्या आपल्या वेबसाईटवरती येत असते MST CETच्या ऑफिशियली, तर त्याची तुम्हाला प्रिंट काढावी लागणार आहे. ओके, प्रिंट काढून तुम्हाला ते ॲडमिट कार्ड सोबत न्यावे लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर असते तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड. तुमच्याकडे आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, दोनपैकी एक कोणतेही नेऊ शकता. आधार कार्ड सर्वांकडेच असणार आहे, तर आधार कार्ड तुम्ही सोबत न्या. होत असेल तर अपडेटेड आधार कार्ड असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही सोबत न्या, कारण की तुमचा जो फोटो असतो त्यावरती इमेज असते ते अपडेटेड असणे इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, आवश्यक असते. तर त्यामुळे तुम्ही अपडेटेड आधार कार्ड इथं नक्की सोबत न्या. ओके. नंतर पहा, तुम्हाला सोबत न्यायचं आहे वॉटर बॉटल. तुम्हाला इथं पाणी सोबत नेणे इम्पॉर्टंट आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला असतात पेन सोबत न्यायचे आहेत. आता पेन का सोबत न्यायचे, कारण की जर समजा तुमचं PCM असेल किंवा PCB असेल, तुम्हाला कॅल्क्युलेशन्स सॉल्व करणे, ओके, न्यूमेरिकल वगैरे सर्व असतील, तर ते रफ वर्क करण्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट असते पेन सोबत न्यायचे आहेत. पेनं सोबत न्यायचे आहेत, कारण की जे तुम्हाला रफ वर्क करण्यासाठी इथं पेपर्स मिळणार आहेत, ब्लँक पेपर्स, ते तुम्हाला तुमच्या एक्झाम सेंटरवरती एक्झाम हॉलमध्ये इथं मिळणार आहेत. ओके, फक्त तुम्ही पेन इथं काय सोबत न्यायचे आहेत. ठीक आहे. ते सर्व इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स जे आहेत तुम्हाला मी जे सांगितलेले आहेत ते तुम्हाला न्यायचे आहेत सोबत. त्यासोबत काही विद्यार्थी असतात की दादा स्मार्टफोन म्हणजे मोबाईल इथं सोबत न्यायचा का. पहा, मोबाईल सोबत नेणे हे गरजेचं आहे का, तर तुम्ही नेऊ शकता सोबत तेव्हा जेव्हा तुमच्यासोबत तुमचे पॅरेंट्स असतील, ओके, किंवा तुमच्यासोबत कोणी एक्झाम द्यायला अजून सोबत येत असेल, जे बाहेर थांबतील तुमच्या एक्झाम हॉलच्या, तर त्यांच्याजवळ तुम्ही मोबाईल देऊ शकता. बट तुम्ही एकटे जात असाल एक्झाम देण्यासाठी तर मोबाईल सोबत नेऊ नका, कारण की ते पूर्णपणे तुमची इथं जिम्मेदारी असणार आहे मोबाईल सोबत नेण्याची. ठीक आहे, कारण की एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला मोबाईल अलाऊ नसणार आहे. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते तुमच्या एक्झाम सेंटरवरती नेण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंटरवरती कशी प्रोसेस होत असते ते सांगतो मी तुम्हाला. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम देण्यासाठी जाता तुमच्या एक्झाम सेंटरवरती, एक्झाम सेंटर म्हणजे तुम्हाला एक पर्टिक्युलर इथं काय मिळणार आहे, कॉलेज मिळणार आहे. त्या कॉलेजमध्ये तुम्हाला इथं जावं लागणार आहे. ठीक आहे. तर 5 स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतो तुम्हाला. सर्वात पहिली स्टेप आहे ते म्हणजेच की तुमची एक्झाम सेंटर एंट्री. म्हणजेच तुम्हाला जे एंट्री मिळणार आहे म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये एक्झाम सेंटरवरती, ते तुम्हाला एंट्री करायची आहे. एंट्री करायची म्हणजेच का त्या कॉलेजमध्ये जायचं आहे. आता कधी जायचं त्याचा सुद्धा टाईम अँड डेट असते इम्पॉर्टंट. तुमचं जे हॉल तिकीट येणार आहे त्या हॉल तिकीटवरती तुमचं डेट असणार आहे, कोणत्या डेटला तुमची एक्झाम असणार, त्यासोबत टायमिंग असणार आहे की कोणत्या टाईमला तुम्हाला एक्झाम सेंटरवरती रिपोर्ट करायचं आहे. ओके, रिपोर्टिंग टाईम असणार आहे. त्यासोबत तुमचा गेट क्लोजर टाईम असणार आहे, म्हणजे गेट केव्हा क्लोज होणार आहे तुमच्या एक्झाम सेंटरचं तो टाईम असणार आहे. तुमची एक्झाम कधी सुरू होणार आहे आणि किती वाजेपर्यंत राहणार आहे त्याचा टायमिंग असतो तुम्हाला तुमच्या इथं हॉल तिकीटवरती दिलेला. तर तुम्हाला काय करायचं, कोणत्या टाईमला जायचं इम्पॉर्टंट सांगतो मी तुम्हाला. जेव्हा तुमची एक्झाम स्टार्ट होते, ज्या वेळेला तुमची एक्झाम स्टार्ट होते त्याच्या अगोदर तुम्हाला एक टायमिंग दिलेला असतो तुमच्या हॉल तिकीटवरती, तो म्हणजेच की रिपोर्टिंग टाईम. ठीक आहे. तर त्या रिपोर्टिंग टाईमला म्हणजे तुमचा जो रिपोर्टिंग टाईम असतो एक्झामच्या 1 ते 1.5 तासा अगोदर, 1.5 ते 2 तासा अगोदर तुमचं इथं असतो तुमच्या सेंटरवरती. तर 1.5 ते 2 तास अगोदरच तुम्ही हजर इथं राहायचं आहे, कारण की इथं वेळेवर प्रॉब्लेम व्हायला नको तुमचा एक्झाम देण्यासाठी. म्हणून अगोदरच तुम्ही 1-1.5 तास अगोदरच तुम्ही एक्झाम सेंटरवरती काय हजर राहण्याचा प्रयत्न करा आणि घरून तुम्ही आरामशीर निघण्याचा इथं प्रयत्न करा. घाई गडबडीत निघण्याचा इथं प्रयत्न करू नका. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम सेंटरवरती जसे तुम्ही इथं पोहोचता, एंट्री करता, त्यानंतर पुढे तुमचं असते डॉक्युमेंट्स अँड कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे जे तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोबत न्याल ते तुम्हाला चेक करणार आहात की एक्झाम देण्यासाठी तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे त्याच्यावरती तुमचं जे नाव आहे, तुमचा जो फोटो आहे तो सेम आहे का तुमच्या आधार कार्ड किंवा पॅन कार्डवरती. ठीक आहे, ते इथं चेक करणार आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन. कॅन्डिडेट म्हणजेच काय, तुम्ही म्हणजे स्टुडंट व्हेरिफिकेशन इथं होत असते. म्हणजे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये तुम्हीच एक्झाम देण्यासाठी इथं आलेले आहात का ते चेक करणार, कारण की तुमच्या जो आधार कार्डवरचा फोटो आणि तुमच्या ॲडमिट कार्डवरचा फोटो सेम आहे का ते चेक करतील. ओके, कारण की असे बरेच म्हणजे स्कॅम होत असतात की एखाद्या विद्यार्थ्याच्या जागी दुसराच कोणी एक्झाम देण्यासाठी जात असतो. बट तुम्ही असं काही करू नका, कारण की इथं कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन होत असते. जर तुम्ही असं काही केलं तर तुमची इथं एक्झामसुद्धा देण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता, म्हणजे तुम्हाला नाही देता येणार अशा टाईपचं होऊ शकते. त्यामुळे तुम्ही बरोबर व्यवस्थित तुम्हीच जायचं, स्वतः जो कॅन्डिडेट
कॅन्डिडेट असेल एक्झाम देण्यासाठी, कारण की इथं डॉक्युमेंट आणि कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन होत असते. आणि ओके बघा, एंट्री केल्यानंतर डॉक्युमेंट आणि कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन झालं, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला असते एक्झाम हॉल एंट्री. ओके, ती तुम्हाला डायरेक्टली काय इथं एक्झाम हॉलमध्ये एंट्री मिळत असते. आता बरेच जण काय असतात की त्यांचं कॉलेज बॅग सोबत नेत असतात. तर कॉलेज बॅग जर तुम्ही सोबत नेत असाल तर तुम्हाला एक सुविधा असते, तुमची जे कॉलेज बॅग वगैरे असते ते इथं बाहेर ठेवल्या जात असते. ओके, एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला इथं अलाऊ नसते. एक्झाम हॉलमध्ये अलाऊ तुम्हाला मी सांगितलं, तुमचे पेन अलाऊ असतात. ओके, तुमचं इथं वॉटर बॉटल अलाऊ असते, ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला इथं अलाऊ नसणार आहे, ठीक आहे. आणि एक ॲडमिट कार्ड. ओके, ह्याच गोष्टी तुम्हाला इथं अलाऊ असतात, ठीक आहे. आता एक्झाम हॉलमध्ये तुम्ही एंट्री करता. एक्झाम हॉलमध्ये जेव्हा एंट्री करता त्यानंतर तुम्हाला कम्प्युटर समोर इथं बसवलं जातं, चेअर वगैरे सर्व इथं असतात, ठीक आहे. अशाच पद्धतीचे हा जो इमेज फोटो मी दाखवलाय, अशाच पद्धतीचे असं कंपार्टमेंट टाईप तुम्हाला इथं दिलेलं असतं. ओके, फक्त तुमचंच कम्प्युटर तुम्हाला इथं दिसेल, इतर कोणाचं कम्प्युटर तुम्हाला इथं दिसणार नाहीये, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये तुमची एक्झाम जी असते ती इथं स्टार्ट होत असते, ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये एक्झाम स्टार्ट म्हणजेच काय की तुम्हाला इथं PCM असेल, ओके, किंवा PCB असेल तर ते तुम्हाला सोडवणे, त्याचे क्वेश्चन सोडवणे ॲक्च्युअलमध्ये स्टार्ट होत असते. त्यावेळेला जेव्हा तुमची इथं वेळ असतो, टायमिंग असतो एक्झाम देण्यासाठी, जे सुद्धा तुमची इथं 1.5 तास किंवा 90 मिनिट जे असतात ना PCM किंवा PCBला, ती वेळ इथं स्टार्ट होत असते एक्झाम देण्यासाठी, ठीक आहे. तर अशा पद्धतीचे तुमची जे ॲक्च्युअल एक्झाम सेंटरवरती प्रोसेस असते ते सुरू होत असते. आपण आता इथं पाहूया की ॲक्च्युअलमध्ये खरोखर तुम्ही कम्प्युटरवरती कशी एक्झाम सोडवायची असते, पेपर द्यायचे असते, क्वेश्चन सोडवायचे असतो, ते आता इथं आपण पाहूया. ओके, तर ॲक्च्युअलमध्ये कम्प्युटरवरती कशी तुम्हाला एक्झाम द्यायची आहे हे आपण आता पाहणार आहोत, ठीक आहे. तर पहा, हे तुम्हाला मी डेमो म्हणून दाखवत आहे. तर डेमो म्हणून लक्षात ठेवा कशा पद्धतीची होणार आहे, कारण की तुम्हाला यामध्ये हेल्प होणार आहे जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये कम्प्युटरवरती बसता आणि एक्झाम देता. कारण की एक्झाम देण्याचं जे एन्व्हायरमेंट असते, जे वातावरण असते ते काही वेगळ्याच टाईपचं असते. त्यामुळे तुम्हाला आतापासून जर प्रॅक्टिस केली आणि तुम्ही जर चांगल्या पद्धतीने समजून घेतलं तर तुम्हाला ते हार्ड जाणार आणि सर्व गोष्टी इथं समजणार आहे, ठीक आहे. आणि डेमो जरी असलं तर सर्व गोष्टी इथं म्हणजे सर्व काय 99% इथं सेमच असणार आहे. ओके, जे मी तुम्हाला इथं सांगणार आहे, ठीक आहे. तर पहा, सर्वात अगोदर काय तुम्हाला असा इंटरफेस असतो जेव्हा तुम्ही एक्झाम देण्यासाठी कम्प्युटरवरती बसता. आता एक्झाममध्ये तुम्हाला इथं काय असते पाहू शकता, इथं लॉग इन म्हणजेच काय, तुम्हाला इथं 2 गोष्टी टाकायच्या असतात. ओके, पहिलं म्हणजेच तुम्हाला असते तुमचं ॲडमिट कार्डवरती जो तुमचा रोल नंबर असतो तो, आणि सेकंड गोष्ट म्हणजे पासवर्ड. आता तुमचा रोल नंबर जो असतो तो तुमच्या ॲडमिट कार्डवरती आहे, तुम्ही चेक करत जा. ओके, आणि तुमचा जो पासवर्ड असतो तो कोणता असणार आहे ते तुम्हाला कोण सांगणार, तर ते सांगणार आहे तुमचं जे एक्झामिनर असणार आहे तुमच्या एक्झाम हॉलमध्ये. एक्झाम हॉलमध्ये जसं तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये एक्झामिनर होते, ओके, तसंच तुम्हाला MST CETच्या एक्झामच्या वेळेस सुद्धा एक्झामिनर तिथं असणार आहेत. आणि तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन्स देणार आहे की कोणता तुम्ही रोल नंबर टाकायचा, ओके, कुठे टाकायचा आणि पासवर्ड कुठे टाकायचा, ठीक आहे. तुम्ही ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं काय साइन इन वगैरे तुम्ही करून घ्यायचं. साइन इन केल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं, इथं आता तुम्ही साइन इन झालेला आहे तुमचा रोल नंबर आणि इथं पासवर्ड टाकून. आता तुम्हाला इथं काय जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. जनरल इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच काय पाहू शकता, इन्स्ट्रक्शन कशा पद्धतीचे असतात. आता इथं इन्स्ट्रक्शन्स खूप सारे आहेत, बट जे इम्पॉर्टंट तुम्हाला आहेत लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. तर इथं तुम्हाला काय 180 मिनिट्सची तुमची PCM असो किंवा PCB असो ती एक्झाम इथं असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता, द क्लॉक विल बी सेट ॲट द सर्व्हर. ओके, म्हणजेच तुम्हाला इथं वरती क्लॉक दिलेला असतो की तुमचं इथं किती टाइम राहिलेला आहे, किती वेळ राहिलेला आहे, ओके, तुमच्या एक्झाम एंड होण्यासाठी. ओके, म्हणजे तुम्हाला 180 मिनिट असतात ना, म्हणजे 3 तास तुमच्याकडे जे असतात ना, तुमची आफ्टरनून शिफ्ट असेल किंवा मॉर्निंग शिफ्ट असेल, त्यामध्ये 2 शिफ्ट असणार आहेत. ओके, कोणते एका शिफ्टमध्ये तुम्हाला इथं तुमच्या ॲडमिट कार्डवरती इथं वेळ दिलेला असतो, ठीक आहे. ओके, त्यानंतर पाहू शकता तुम्हाला इथं क्लॉक दिलेला असतो, ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला हे जे इथं कलर दिलेले असतात हे कलर खूप इम्पॉर्टंट असतात. ओके, आता यामध्ये पाहू शकता व्हाईट कलर म्हणजे यू हॅव नॉट व्हिजिटेड द क्वेश्चन 8, म्हणजे तुम्ही तो क्वेश्चन आहे तो तुम्ही अजून पाहिलेला नाहीये, नॉट व्हिजिटेड. ओके, अजून तुम्ही तो पाहिलेला नाहीये असा याचा अर्थ असतो, ठीक आहे. आता पाहू शकता रेड कलर म्हणजे यू हॅव नॉट अँसर्ड द क्वेश्चन, म्हणजेच तुम्ही त्या क्वेश्चन पाहिलेला आहे बट त्याचा अँसर तुम्ही केलेला नाहीये असा याचा अर्थ होतो, ठीक आहे. ग्रीन कलर म्हणजे यू हॅव अँसर्ड द क्वेश्चन, म्हणजेच तुम्ही तो क्वेश्चनचा अँसर केलेला आहे असं ग्रीन कलर मध्ये इथं येत असते बॉक्स, ठीक आहे. आता ही तुम्हाला इथं समजत नसेल, पण पुढे मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये की क्वेश्चन घेऊन सांगतो की कशा पद्धतीचे कलरचे इथं मिनिंग होत असते, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही इथं आता असंच पद्धतीचं समजून घ्या. पर्पल कलर म्हणजे यू हॅव नॉट द
नॉट आन्सर क्वेश्चन म्हणजे तुम्ही क्वेश्चन सोडवलेला नाहीये. आणि मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे नंतर तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह कराल असं मार्क फॉर रिव्ह्यू म्हणून तुम्ही केलाय. त्याचा इथं राऊंड मध्ये पर्पल कलर. ओके. आणि ह्या पाहू शकता राऊंड मध्ये पर्पल कलर आणि छोटंसं इथं काय ग्रीन इथं काय डॉट आलेला आहे. असं म्हणजेच काय की तुम्ही ते क्वेश्चन आन्सर केलेला आहे आणि मार्क फॉर रिव्ह्यू सुद्धा केलाय. म्हणजे आन्सर तर केलं पण तुम्हाला डाऊट आहे त्यामध्ये आन्सर बरोबर आहे की नाही म्हणून तुम्ही इथं मार्क फॉर रिव्ह्यू केला आणि तो पुढे तुम्ही इथं सोडवाल अशा पद्धतीचा याचा काय होतो अर्थ होतो. ठीक आहे. तर हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन होते. त्यानंतर हे सोपे इन्स्ट्रक्शन सर्व एरोचे कुठं क्लिक करायचं वगैरे ते मी तुम्हाला डायरेक्टली इथं प्रॅक्टिकली सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता क्वेश्चन तुम्ही आन्सर केल्यानंतर पाहू शकता सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ओके. एवढं लक्षात ठेवायचं कारण की क्वेश्चन आन्सर केल्यानंतर जर सेव्हच केलं नाही तुम्ही तर तो इथं ग्राह्य धरला जात नसतो. तर पुढे तुम्हाला मी प्रॅक्टिकली सांगणारच आहे. ठीक आहे. तर हे सर्व गोष्टी पुढे प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. ओके. तर सर्व इन्स्ट्रक्शन तुम्ही आता सुद्धा वाचून घ्या. ओके. किंवा तुम्ही जेव्हा एक्झाम असते तुमची तर इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिल्या जात असतात आणि तुम्हाला सांगितलं जात असते की तुम्ही इथं काय करा जे असते वाचून घ्या म्हणून. ठीक आहे. तुम्हाला इथं वेळ दिलेला असतो. ठीक आहे. वेळ तुम्हाला मिळतो सर्व इन्स्ट्रक्शन इथं वाचण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर इथं नेक्स्ट वरती क्लिक करायचं असते आणि त्यानंतर एक छोटासा चेक बॉक्स येत असतो खाली इथं क्लिक करायचं. ओके. आता इथं पाहू शकता अजून तुम्हाला काय इथं इन्स्ट्रक्शन्स असतात काही इम्पॉर्टंट अजून जे असतील ते. ओके. तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर आय एम रेडी टू बिगिन याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं असते. ठीक आहे. इथं क्लिक करायचं असते. आता मी तुम्हाला सांगतो जेव्हा मी ॲक्चुअलमध्ये एम-एस-टी सी-ई-टी एक्झाम दिलेली होती तर अशाच पद्धतीचं सर्व इथं इन्स्ट्रक्शन वगैरे इथं होते. ठीक आहे. आता पाहू शकता आपण इथं एक्झाम देण्यासाठी इथं स्टार्ट झालेला आहे. आता तुम्ही एक्झाम सॉल्व्ह करायची असते, क्वेश्चन सॉल्व्ह करून त्याचा आन्सर करायची असते. ठीक आहे. यामध्ये पहा आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो. तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला इथं टायमिंग लेफ्ट दिलाय म्हणजे आता वेळ इथं काय मागे चाललेला आहे. जेवढा इथं 0 पर्यंत जात नाही तेवढा तुमच्या इथं 90 मिनिट इथं वेळ आहे. ओके. कशासाठी? फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी. ओके. लक्षात ठेवा फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी. ठीक आहे. 1.5 तास तुमच्या इथं वेळ आहे. आता फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे हे जे 2 आहेत अगोदर तुम्ही फिजिक्स सुद्धा सॉल्व्ह करू शकता किंवा अगोदर तुम्ही केमिस्ट्री सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता तुमचा पी-सी-एम आहे म्हणून तुम्ही अगोदर फिजिक्स, केमिस्ट्री लागलेला आहे. अगोदर फिजिक्स सोडवू शकता किंवा केमिस्ट्री सोडवू शकता. बट यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आहे. यामध्ये तुम्ही मॅथ अगोदर नाही सोडवू शकत. अगोदर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री दिलेला आहे म्हणून अगोदर फिजिक्स, केमिस्ट्री सोडवू शकता. मॅथ तुम्ही तुमचा हा जो वेळ आहे इथं 90 मिनिटाचा म्हणजे 1.5 तासाचा, 1.5 तास झाल्यानंतरच तुम्ही इथं मॅथेमॅटिक्सचे क्वेश्चन इथं सोडवू शकता एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही यामधले जे क्वेश्चन्स आहे डायरेक्टली कोणत्याही क्वेश्चनवरती जाऊन तुम्ही क्वेश्चन ते सॉल्व्ह करू शकता जे तुम्हाला इथं दिलेले आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पाहू शकता आता जो समजा पहिला क्वेश्चन आहे इथं काय दाखवत आहे रेड कलरचा बॉक्स दाखवत आहे. ओके. पहिल्या क्वेश्चनला रेड कलरचा इथं साईडला बॉक्स दाखवत आहे. रेड कलर म्हणजे पाहू शकता नॉट आन्सर म्हणजे याचं तुम्ही काय आन्सर अजून दिलेलं नाहीये. ओके. तर आता आन्सर कसं द्यायचं पहा. आता तुम्ही आन्सर देताना समजा क्वेश्चन नंबर 1 आहे. तुम्ही इथं पुन्हा रीड केला क्वेश्चन त्याचं कॅल्क्युलेशन वगैरे तुम्ही केलं रफ वर्क केलं. तर आता कॅल्क्युलेशन केल्यानंतर फॉर एक्झाम्पल मला याचा आन्सर मी सांगतो माहिती नाहीये. मी कोणतंही डेमो म्हणून घेतो की फॉर एक्झाम्पल सेकंड नंबरचं इथं करेक्ट आहे. मग आन्सर देताना कसं करायचं पहा. इथं तुम्हाला हे बॉक्स दिसतात छोटे-छोटे. ओके. यामध्ये काय करायचं जे आन्सर तुम्हाला करेक्ट वाटते त्याच्यावरती एक क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता इथं ब्लू डॉट इथं झालाय टिक मार्क झालाय. ओके. टिक मार्क झाल्यानंतर अजून तुमचं प्रोसेस झालेली नाहीये आन्सर सेव्ह करण्याची. अजून सुद्धा इथं काय रेडच दाखवत आहे. रेड म्हणजेच काय नॉट आन्सर. आता तुम्हाला काय करायचं इथं खाली पाहू शकता तुम्हाला खाली 3 ऑप्शन दिसतात. पहिलं म्हणजे मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट. ओके. मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट म्हणजेच काय की तुम्हाला याचा आन्सर कन्फ्यूज आहात तुम्ही. आन्सर तर केलं यामध्ये पण यामध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात की आन्सर इथं जे आहे बरोबर आहे किंवा नाही म्हणून किंवा इथं तुम्ही समजा चुकीनं तुम्हाला असं वाटते फर्स्ट नंबरचं करेक्ट आहे आणि सेकंड तुम्ही क्लिक केलं तर इथं तुम्ही काय करायचं क्लिअर रिस्पॉन्स पाहू शकता. इथे आन्सर इथं जे आहे ते निघालेलं आहे. आता तुम्ही समजा फर्स्ट करेक्ट आहे तुम्हाला वाटतं इथं फर्स्ट करायचं. ठीक आहे. तर इथं क्लिअर रिस्पॉन्स यासाठी असतो पाहू शकता क्लिअर रिस्पॉन्स इथं हे निघून गेला. आता नवीन तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. असं तुम्हाला इथं असते ऑप्शन. ठीक आहे. त्यानंतर आता आन्सर तुम्हाला वाटते 1 नंबरचं करेक्ट आहे. ओके. त्यानंतर तुम्ही काय करायचं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. ठीक आहे. सेव्ह अँड नेक्स्ट जसं तुम्ही करता पाहू शकता फर्स्ट नंबरचं तुम्ही इथं काय केलेला आहे आन्सर ग्रीन झालेला आहे. ग्रीन झाला म्हणजेच काय तुम्ही आन्सर इथं केलेला आहे. पाहू शकता ग्रीन म्हणजे काय तुम्ही आन्सर इथं केलेला आहे आणि रेड म्हणजे पाहू शकता नॉट आन्सर सेकंड वाला नॉट आन्सर आहे. ठीक आहे.
हे झालं. आणि आता हे जे व्हाईट तुम्हाला दिसत आहेत ना, हे सर्व व्हाईट बॉक्स इथं पाहू शकता. व्हाईट म्हणजेच काय, नॉट व्हिजिटेड, म्हणजे तुम्ही आतापर्यंत या क्वेश्चनला व्हिजिट नाही केलं. आपण पाहू शकता रँडमली खाली जे क्वेश्चन व्हिजिट केले होते पाहू शकता 34, 48 आणि 50 ते आपण व्हिजिट केले म्हणून इथं रेड दाखवत आहे. फक्त त्याचा आन्सर आपण इथं केलेलं नाहीये. बाकीचे व्हाईटवाले क्वेश्चन आपण व्हिजिट नाही केले म्हणून इथं व्हाईट आहे. ठीक आहे. आता पाहू शकता इम्पॉर्टंट म्हणजे आता समजा हा फॉर एक्झाम्पल सेकंड वाला क्वेश्चन आहे, तुम्हाला आन्सर येते. ओके. आता इथं काय केलं आपण, सेव्ह अँड नेक्स्ट केलं. ओके. ग्रीन झाला, आन्सर केलं. थर्ड वाला येते तुम्हाला, थर्ड वाला समजा आपण सेकंड वाला केलं, सेव्ह अँड नेक्स्ट केलं. पहा ग्रीन झाले. म्हणजे ज्याचे ज्याचे तुम्ही आन्सर करता इथं ग्रीन ग्रीन सर्व होतात. ओके. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं आता तुम्ही सर्व ग्रीन ग्रीन झाले. आणि आता 4 नंबरचा क्वेश्चन आला. आता या क्वेश्चनमध्ये तुम्हाला इथं डाऊट आहे. डाऊट कसा आहे, की तुम्हाला याचा आन्सर माहीतच नाहीये. ठीक आहे. याचा आन्सर तुम्हाला माहीत नाहीये. ओके. याचा आन्सर तुम्हाला नंतर सोडवायचा आहे. मग नंतर सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. इथं तुम्हाला खाली ऑप्शन आहे कोणतं, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट. ओके. हे क्लिक करायचं. मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट झालं म्हणजेच काय पाहू शकता इथं पर्पल कलर आला. पर्पल कलर म्हणजेच काय, की तुम्ही तो क्वेश्चन बघितला. ओके. पण तुम्ही त्याचं आन्सर केलं नाहीये. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही हे काय केलं, मार्क फॉर रिव्ह्यू केलेलं आहे. मग तुम्ही काय करायचं, समजा पुढे तुम्ही पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करत गेले, 10 क्वेश्चन सॉल्व्ह करत गेले. नंतर तुम्ही 4 नंबरच्या क्वेश्चनवरती इथं क्लिक करून आले. नंतर तुम्हाला वाटते की बाबा 4 नंबरचा क्वेश्चन आता आपल्याला येतो, त्याचा फॉर्म्युला आठवला किंवा थिअरी आठवली, जे सुद्धा आठवलं ते आपल्याला क्वेश्चन इथं येतो आता. नंतर तुम्ही पुन्हा त्याच्यावरती क्लिक करून त्याचं सेव्ह अँड नेक्स्ट इथं करू शकता. ठीक आहे. पहा ग्रीन कलरचा झाला. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. किंवा असं करू शकता, समजा 5 नंबरचा क्वेश्चन आहे. यामधलं समजा तुम्हाला कन्फ्युजन आहे, की ॲन्सर कोणता आहे. तुम्हाला असं कन्फ्युजन आहे ॲन्सर फर्स्ट नंबरचा आहे किंवा सेकंड नंबरचा आहे. बट तुम्हाला म्हणजे जास्त कन्फर्म 70% कन्फर्म तुम्हाला समजा ए नंबरचं वाटते आणि 30% वाटते तुम्हाला बी नंबरचं असू शकते. बट तुम्ही ए नंबरचं केलं तरी सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन आहे. तर तुम्ही काय करायचं, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट करायचं खाली. आणि पाहू शकता इथं काय झालं, पर्पल कलर झाला आणि ग्रीन डॉट झाला. म्हणजे याचं काय, की तुम्हाला इथं जे आहे तुम्ही ॲन्सर केलेला आहे, बट अजून सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन आहे. मग इथं लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही ॲन्सर करता आणि मार्क फॉर रिव्ह्यू करता, तर ग्रीन डॉट जेव्हा येते म्हणजे विल अल्सो बी इव्हॅल्युएटेड. म्हणजे मार्क फॉर रिव्ह्यू केलं पण ॲन्सर सुद्धा केलं, तर हे इव्हॅल्युएटेड म्हणजेच काय, याचे मार्क ग्राह्य धरल्या जाणार आहेत. म्हणजे करेक्ट असलं तर. ठीक आहे. बट जेव्हा समजा तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू कराल किंवा नॉट ॲन्सर कराल, तर ते तुम्हाला इथं ग्राह्य धरल्या जाणार नाहीयेत ॲन्सर म्हणून. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे. आणि वन बाय वन तुम्हाला इथं पाहू शकता, आता फिजिक्स आहे. टोटल 50 क्वेश्चन्स आहेत तुमचे. तर 50 क्वेश्चनचे तुम्ही असे आन्सर करायचे. ओके. त्यानंतर केमिस्ट्री तुमचं इथं स्टार्ट होतो. केमिस्ट्री स्टार्ट केल्यानंतर टोटल 50 क्वेश्चन्स आहेत. तर 50 क्वेश्चनचे तुम्ही काय इथं आन्सर करायचे. जेव्हा 50 क्वेश्चनचे तुम्ही टोटल आन्सर कराल, तेव्हा तुमचं इथं मॅथेमॅटिक्स स्टार्ट होणार आहे 90 मिनिटांनंतर. ठीक आहे. आता 90 मिनिटामध्ये तुमचे जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करणं होतील तेवढे. ओके. ट्राय करा सर्व क्वेश्चन चांगल्या पद्धतीचे सॉल्व्ह करायचे. आणि जेव्हा तुम्हाला इथं सॉल्व्ह कराल सर्व क्वेश्चन, तेव्हा तुमचं ऑटोमॅटिकली 90 मिनिट झाल्यानंतर पुढच्या 90 मिनिटासाठी मॅथेमॅटिक्सचा इथं सेक्शन तुमचा पेपर इथं स्टार्ट होणार पुढच्या 90 मिनिटासाठी. आणि इथं निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीची तुम्हाला ऑनलाईन एम-एस-टी सी-ई-टीची पी-सी-एमची मॉक टेस्ट आहे. तर पी-सी-बीची सुद्धा अशाच पद्धतीची तुमची ऑनलाईन एक्झाम ॲक्चुअलमध्ये होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीची तुमची एम-एस-टी सी-ई-टीची एक्झाम आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हेल्प नक्की झाली असेल, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये, तुमच्या ग्रुप्समध्ये, WhatsApp असो, Telegram असो, सर्वीकडे, Instagram वगैरे सर्वकडे. ओके. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून ठेवा, व्हिडिओ शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक